हेलो ऑल, मैं प्रिया लालवानी। जैसे सबको पता है कि 10 साल से उल्लासनगर में बसें बंद हो चुकी है, बट आप सबके लिए गुड न्यूज है। क्या अभी इलेक्ट्रिक बसेस चालू हो गई है, ऑल थैंक्स टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन एंड यूएमसी ऑफ उल्लासनगर। फ्रॉम उल्लासनगर 1 टू उल्लासनगर 5 अभी इलेक्ट्रिक बसेस चालू हो गई है। ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है, मैं वहां पे सफर करके आई हूँ। तो आइए सब उल्लासनगर वासियां हम सब इसका सही से लाभ उठाते हैं। नमस्कार, मेरा नाम है जितेन पमनानी और मैं आपको ये बताना चाहता हूँ कि जो इतने सालों से जो बसेस की सेवाएं बंद थी हमारे उल्लासनगर में, वो अभी वापस से शुरू हो गई हैं। कुछ समय हो गया है और काफ़ी अच्छी बसेस की सेवाएं दी जा रही है। बहुत ज़्यादा रीजनेबल प्राइस में आपको 1 नंबर से लेकर 5 नंबर जाने तक की एक अच्छी सुविधा मिल रही है, जिसमें आप कभी भी ट्रैवल कर सकते हो। और इसमें अच्छी बात यह है कि जो बसेस हैं वो सब की सब इको फ्रेंडली हैं, सब की सब इलेक्ट्रिक बसेस हैं। तो काफ़ी एक अच्छी मुहिम जो चलाई है इन म्युनिसिपल कॉरपोरेशन वालों ने, काफ़ी अच्छी बात है। और मैं चाहता हूं कि आप भी इन बसेस की जो सेवा है उनका लाभ लीजिए। उल्हासनगर परिवहन सेवेची बस सेवा काही दिवसापूर्वी आपण सुरू केलेली आहे. त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि सुरुवातीला आपण एक 5 गाड्या ज्या आहे या ताफ्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे आणि त्यानुसार सुरुवातीला 2 रूटवरती आपण गाड्या हे आपल्या चालवलेल्या आहेत. शुभारंभ झाल्यानंतर 1-2 दिवस जे आहे आपण नागरिकांना फ्री सेवा दिलेली होती, मोफत सेवा दिलेली होती आणि त्यामध्ये मोफत सेवा यासाठी की आपल्याला त्या रूटचं जे शेड्यूलिंग होतं ते आपल्याला चेक करून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी आपण ती तशा प्रकारची सुविधा दिलेली होती. परंतु त्यानंतर हे जे रूट्स आहेत त्यावरती आपल्या सेवा ह्या रिसर्च सुरू झालेल्या आहे. त्याला नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत आहे. काही दिवसामध्ये आपले काही अजून गाड्या त्या ताफ्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. खरं म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपली परिवहन सेवा बंद होती. जवळपास 10-12 वर्ष ही सेवा बंद होती आणि त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती मागणी होती, लोकप्रतिनिधींची मागणी होती आणि लोकांची ती प्रतीक्षा सुद्धा होती. तर त्यानुसार आपण ह्या परिवहन सेवेमध्ये बसेस आणलेल्या आहे. तसेच इतर जे अनुषंगिक जी व्यवस्था आहे, डेपोची आहे किंवा चार्जरची आहे, ती सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपलं परिवहन सेवा ही सुरू झालेली आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण याचा लाभ घ्यावा आणि या सेवेस आपण चांगला प्रतिसाद द्यावा, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।